मिरज तालुक्यातल्या इसापूर इथल्या चंद्रशेखर हाटकर यांची 15 एकर शेती आहे। त्यांचे वडील अजित कंपनीचा जुना वाण अजित 11 लागवड करायचे। त्यानंतर अजित कंपनीने जास्त उत्पादन देणारं वाण काढलं। तेव्हापासून ते अजित 199 या वाणाची लागवड करतात। गेल्या वर्षी त्यांनी 3 एकरावर अजित 199 या वाणाची लागवड केली। त्यातनं त्यांना चांगलं उत्पादन मिळाल्यानं यंदा त्यांनी 5 एकर क्षेत्रात लागवड करणार असल्याचं म्हटलं। माझ्याकडे 15 एकर शेती आहे। माझा वडिलोपार्जित व्यवसाय शेतीचा आहे। माझे वडील असेपर्यंत ते कापूस लावायचे। त्यानंतर मी सुद्धा कापसाची लागवड करीत आहे। मागच्या वर्षी 3 पॅकेटमध्ये मला अजित 199 या व्हरायटीचे 60 क्विंटल एकरी म्हणजे एकरी 20 क्विंटल उत्पादन 3 एकरात 60 क्विंटल उत्पादन झालं। ही जात लवचिक असल्यामुळे पानावर लव असल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती तिची जास्त आहे। पुनर्भार क्षमता तिची जास्त आहे। त्यामुळे रोगाला फार कमी बळी पडते आणि वेचणी सुटसुटीत असा कापूस असल्यामुळे मजूर वर्ग फार याच्याकडे आकर्षित होतो। त्यामुळे मला 15,000 रुपये एकरी त्याचा खर्च आला आणि उत्पादन मला 20 क्विंटल एकरी मिळालं। अजित 199 या वाणावर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी येत असल्यानं खर्च कमी येतो। तसंच बोंड मोठं असल्यानं कापूस वेचणीसाठी सोपा जात असल्याचं किरणताई सांगतात। अनेक वर्षापासून आम्ही कपाशी लावत होतो, पण यावर्षी आम्हाला वेगळं उत्पन्न वाटलं। म्हणजे बोंड वेटेड आहे आणि आम्हाला उत्पन्न भरपूर मिळालं। त्याच्यामुळे 60 क्विंटल कापूस मिळाला आम्हाला 3 एकरात। त्याच्यामुळे आम्ही यावर्षी क्षेत्र वाढवलं। 5 एकर कपाशी लावायचा विचार ठरला आमच्यावाला। गेल्या वर्षी मी सोयाबीन जास्त होतं, यावर्षी सोयाबीन थोडं कमी करणार आहे सोयाबीनचं क्षेत्र आणि कपाशीचं क्षेत्र वाढवणार आहे। मला ठिबकवर यावर्षी 5 एकर मी अजित 199 हे वाण लावणार आहे। कपाशीचं क्षेत्र जास्त करणार आहे। मला कास्तकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी सुद्धा कपाशी लावावी। दिवसेंदिवस बदलत चाललेल्या हवामानामुळे सोयाबीन शेती धोक्यात येते। यालाच पर्याय म्हणून चंद्रशेखर हाटकर यांनी सोयाबीनला फाटा देत कापसाची लागवड करत उत्पन्न घेतलं। त्यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही अजित 199 वाणाच्या कापसाची लागवड केल्यास त्यांनाही कमी उत्पादन खर्चात चांगला नफा मिळेल। गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, यवतमाळ।